नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर अमेरिकेमध्ये सध्या स्प्रिंग सुरू झालेलं आहे आणि स्प्रिंग चालू झाला आहे आणि त्यानंतर उन्हाळा खरं तर जूनमध्ये चालू होतो, पण आज स्प्रिंग चालू झाल्यानंतर लगेच वातावरण खूप छान व्हायला लागलंय. यावेळेला उन्हाळा थोडासा मोठा आहे असं म्हणतायत, त्यामुळे आठवड्यातून 2-3 दिवस तर असे सनी डेज असतात जेव्हा ऊन पडतं. आणि जेव्हा इथे ऊन असतं तेव्हा लोक बाहेर पडतात घराच्या. कोणी हायकिंगला जातं, ट्रेक्स करायला जातात, कोणी बाहेर फिरायला जातं. आणि जर आसपासच्या बागा ज्या असतात ना, त्या सगळ्या माणसांनी फुललेल्या असतात उन्हाळ्यामध्ये. कारण की थंडीमध्ये तर या बागांमध्ये कोणी जास्त लोक येत नाहीत आणि खेळू सुद्धा शकत नाहीत मुलं, एवढं कमी तापमान असतं. पण उन्हाळ्यामध्ये मात्र लोक बाहेर पडतात आणि बागेमध्ये मुलांना घेऊन येतात. आणि बागेमध्ये करण्यासाठी सुद्धा खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, जसं की बार्बिक्यू सुद्धा करतात लोक इथे. घरून जेवण आणतात, काही लोक इथे येऊन बार्बिक्यू करून काय काय गोष्टी असतात, पदार्थ असतात ते बनवतात. आणि तर पिकनिक करतात बेसिकली. आणि बीच साईड पार्क सुद्धा असतं. तर आम्ही जिथे आलेलो आहे हे समामिश बीच साईड पार्क आहे. तर मोठा लेक आहे हा समामिश, आणि त्याच्या शेजारी चिल्ड्रन प्ले एरिया आहे आणि खूप मोठ्या एरियामध्ये ही बाग पसरलेली आहे. ठिकठिकाणी पिकनिक करण्यासाठीचे टेबल्स लावलेले आहेत, बार्बिक्यू करण्यासाठीची सुद्धा सोय आहे. असं खूपच छान असं हे पार्क आहे आणि या पार्कमध्ये ग्रीनरी पण खूप आहे आजूबाजूला. तर आम्ही सुद्धा आमच्या फ्रेंड्ससोबत आज खूप छान दिवस घालवण्यासाठी आलेलो आहे. तर आज आम्ही छान पिकनिक करणार आहे आणि आमच्या ग्रुपमधल्या 2 लोकांचा वाढदिवस आहे, तर तो वाढदिवस सुद्धा इथे साजरा करणार आहे. सगळ्यांनी आम्ही छान छान पदार्थ बनवून आणलेले आहेत. तर एक पॉटलक सुद्धा असणार आहे. तर मुलं सुद्धा छान खेळतील बागेमध्ये आणि आम्ही सुद्धा खूप छान वेळ घालवू. तर चला आपण बघूयात आपलं ही पिकनिक आजची कशी होते ते. चलो, लेट्स गो. आमच्या सोबत आमचा एक नवीन मेंबर आहे, शिवांश. आणि शिवांश, लुक हिअर शिवांश. आणि शिवांशची ना ही पहिलीच पिकनिक आहे अशी बीच साईड वरती. लहान आहे, 4 महिन्याचा आहे फक्त. तर सगळेजण लहान मोठे सगळे आता बाहेर पडतात, कारण की वातावरण चांगलं झालेलं आहे. आम्ही पार्किंग मध्ये, आणि पार्किंग सुद्धा बघितलं, फुल पार्किंग आहे. आणि या बागेमध्ये पार्किंगचा एरिया सुद्धा खूप मोठा आहे. चलो. इथे समोर जो डोम आहे, अशा प्रकारचे डोम इथल्या प्रत्येक बागेमध्ये असतात. आणि इथे ऑलरेडी एक फॅमिली बर्थडे सेलिब्रेशनची तयारी करतेय. आणि जर इथे बर्थडे सेलिब्रेट करायचा असेल किंवा कोणतीही पार्टी करायची असेल, तर हे डोम बुक करावे लागतात आणि त्याचे चार्जेस सुद्धा असतात. आम्ही मात्र त्याच्या शेजारी एक टेबल आहे, पिकनिक टेबल, तिथे जाणार आहे आणि तिथे काही चार्जेस वगैरे द्यायची गरज नाहीये. या डोमच्या समोरच हा चिल्ड्रन प्ले एरिया आहे. आणि चिल्ड्रन प्ले एरियाच्या पुढे बीच आहे एक. तर तिथे सुद्धा मुलं खेळू शकतात. इथला हा चिल्ड्रन प्ले एरिया सुद्धा खूप मोठा आहे. आणि या चिल्ड्रन प्ले एरियाचं वैशिष्ट्य म्हणजे खाली जो सरफेस दिसतोय, खालची जी जमीन आहे, त्याला रबरासारखं एक कार्पेट म्हणू शकतो किंवा एक लेयर आहे, म्हणजे कोणी जरी पडलं खेळताना तरी इजा होणार नाही. स्पायडरचं जाळं म्हणतो आम्ही याला. आणि सारांशला खूप आवडतं या जाळ्यामधून वरच्या भागामध्ये जायला. आधी थोडासा घाबरायचा, पण आता मात्र स्वतः एकटा जातो, वरतीपर्यंत जातो. 12 वर्षांपर्यंतची मुलं या बागेमध्ये खेळू शकतात. आणि हे स्पायडरचं जाळं जे आहे ते लहानांपासून मोठ्या मुलांपर्यंत खूप आवडीचं आहे. खूप मुलं दिसतात इथे खेळताना. सगळी मुलं समोर चिल्ड्रन प्ले एरियामध्ये खेळतायत. तोपर्यंत आम्ही इथे टेबलचा सेटअप करून घेतलाय. छान छान पदार्थ आम्ही बनवून आणले, तर ते पदार्थ इथे लावून घेतलेत. आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही बर्थडे सुद्धा सेलिब्रेट करू. आणि आम्ही टेबलच्या शेजारीच चटई सुद्धा टाकलेली आहे, त्यामुळे लहान मुलं खाली बसू शकतात आणि आम्ही सुद्धा खाली बसून एन्जॉय करू शकतो. आमच्या ग्रुपमधल्या विनय आणि प्रशांत या दोघांचा बर्थडे आम्ही आज साजरा करणार आहे. तर हॅपी बर्थडेच्या कॅन्डल्स लावलेल्या आहेत. आपण थोडासा वारा वाहतोय, त्यामुळे कॅन्डल्स काही आम्ही पेटवणार नाहीयेत. फक्त केक कटिंग करणार आहे. आम्ही इथे काही फुगे लावायचा प्रयत्न करतोय, पण फुगा काही एका जागेवर राहत नाहीये वाऱ्यामुळे. पुढचा बर्थडे मला असं वाटतंय आम्ही त्या समोरच्या डोम मध्ये साजरा करू. Happy birthday to you. Say smile. नवीन असिस्टंट हा काय जम चांगला आहे. हा Smile. Smile. Smile.
फोकस कर, फोकस कर. Make a star face. Big smile. जास्त नाही फिरवायचं. Big smile, Saraj. Have it. अरे Come on. वनिष्का, वनिष्का. बहुत धर्मपति को धर्मपति याद है. Thank you, thank you, thank you. Do you want? I already had. You want more? I already had. Is it good? One for you. Open. Yes. You okay? Do you want to know more? Who else? You want? You want? Rano. You got too much cake, Saraj. विराज का डोक्याला हात लावून बसलाय. विराज थोडं खाऊन घे, तुला बरं वाटेल. काय काय आणते माझ्या वेळेस पटकन. पुलाव, इडली, सांबार, अजून एक पुलाव, कचोरी, आलू कचोरी, पास्ता, साबुदाणा वडा जो मी आणलेला आहे, मोमोज आणि भजी, ज्युसेस. ये था. सरप्राइज नहीं था मुझे लगा. केक कट करून झालाय आणि आता सगळ्यांच्या आवडीची गोष्ट म्हणजे इतके छान छान पदार्थ बनवून आणलेत तर त्याच्यावरती ताव मारायचा आहे, मनसोक्त ताव मारायचा आहे. तर आम्ही छान इथे जेवण करतोय आणि इतकं छान वाटतंय इथे जेवण करताना, कारण की मोकळा परिसर आहे, पूर्ण मोकळं वातावरण आहे, बागेमध्ये सगळीकडे हिरवळ आहे आणि छान ऊन पडलंय. मित्रमंडळींसोबत गप्पा मारत, मजा मस्ती करत, चेष्टा मस्करी करत आमचं जेवण सुरू आहे आणि धमाल येते. हा वेळ खूप एन्जॉय करतोय आम्ही. जेवण करून झालेलं आहे आणि सारांशचं स्कूल होतं आज, त्याची मराठी शाळा आहे त्यामुळे तो सागर त्याला घेऊन गेला शाळेमध्ये. तर बाकीची मुलं खेळतायत चिल्ड्रन प्ले एरियामध्ये आणि इथे आम्ही काही गेम्स खेळतोय. सगळे एकमेकांच्यासाठी गाणी म्हणतायत आणि खूप छान वातावरण आहे, सगळे खूप एन्जॉय करतायत. आस्ते चलो प्रशांत भाई, आवाज ऐसे चलते. तू प्यार करेगा जैसे मैं करती हूँ, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए, नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए, लाउड बड़े नसीबों से चुराया है मैंने किस्मत की लकीरों से, तेरी मोहब्बत से. तर हा आहे बीच एरिया आणि समामिश बीच पार्क. या बीच एरियामुळे खूप प्रसिद्ध आहे आणि आता गर्दी पहा, खूप गर्दी आहे आणि लोक निवांत बसलेले आहेत, वेळ घालवत आहेत, आपल्या फॅमिली सोबत एन्जॉय करतायत. आम्ही सुद्धा खूप छान वेळ घालवला इथे आणि खूप मजा आली, खूप छान वेळ गेला. तर मला खात्री आहे की तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडला असणार आहे. जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धम्माल ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये. धन्यवाद.